मोठमोठ्या इंजिनियरनं पट्ट्या घे, हे कर, बॅगा घे, हे कर, तिकडं ते काहीतरी कर, असं करून स्लॅब बांधले. पण 5 वर्षात हा स्लॅब गळायला लागतो. पण आमच्या शेतकरी बापानं पेंड्याच्या साह्यानं उभा केलेली ही गंज, बर सुद्धा पाणी त्या गंजीची येत नाही. सांगा ना आमचा बाप अडाणी नेमका कसा काय? ही गंज अशी रचलेली असते, या गंजीची रचना सुद्धा अशी आहे माय बाप. ती जर जिकडून फोडले तिकडनं जर काढायला लागलं तरच पेंड्या निघतात. दुसऱ्या बाजूनं तुम्ही कितीही पेंड्या ओढा. आता हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, परंतु तरी सुद्धा दुसऱ्या बाजूनं तुम्ही पेंड्या ओढा, पेंडी निघू शकत नाही. जर सवनं व्यवस्थित जिकडनं फोडली तिकडून जर पेंडी ओढत असाल तरच पेंडी बाजूला निघू शकते. अरे हे जगात कौशल्य कुणाकडेच नाही, ते फक्त आमच्या शेतकऱ्याकडे आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो, आपला बाप अडाणी नाहीच आहे. आपल्या बापाकडे जे कौशल्य आहे ते जगातल्या कोणत्याच माणसाकडे नाही. त्यामुळं अजिबात कमी समजायचं नाही स्वतःला. झोपल्या झोपल्या त्या बैलाची कोडिंग भाषा जाणणारा आमचा शेतकरी, भलेही तुम्हाला इंग्रजी येत असेल पण त्या मुक्या जीवाची भाषा आमच्या बापाला येते. सांगा ना आमचा शेतकरी बाप अडाणी नेमका कसा? ज्या वेळेला आमचा बाप बांधावरती झोपलेला असतो, डोळे झाकलेले आहेत, पण बैलानं हंबरडा फोडलाय आणि बैलानं हंबरडा फोडल्यानंतर डोळे झाकल्या झाकल्या त्याच्या लक्षात येतं बैलाला तहान लागलीये का भूक लागली आहे, बैलाला नेमका काय अडचण आहे, कशामुळे बैल ओरडतोय. अरे झोपल्या झोपल्या त्या बैलाची कोडिंग भाषा जाणणारा आमचा शेतकरी, भलेही तुम्हाला इंग्रजी येत असेल पण त्या मुक्या जीवाची भाषा आमच्या बापाला येते. सांगा ना आमचा शेतकरी बाप अडाणी नेमका कसा? कसा काय आमचा शेतकरी बाप अडाणी? आमचा शेतकरी बाप अडाणी नाही मायबाप. आमच्या शेतकरी बापा एवढा मोठा या जगात कोणीच नाही.